महाराष्ट्र विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी आमदार अनिल परब आणि गृहराज्यमंत्री योगेश कदम यांच्यात चांगलाच सामना रंगला। आरोपांच्या फैरी झडल्या। परब यांनी नेमके काय आरोप केले आणि कदम यांनी काय उत्तरं दिली, पाहूयात या खास रिपोर्टमधून। नमस्कार, मी राजेश सावंत आणि तुम्ही पाहताय प्रहार न्यूज लाईन। पावसाळी अधिवेशन अनेक विषयांनी गाजलं। शेवटच्या दिवशी आमदार अनिल परब यांनी गृहराज्यमंत्री योगेश कदम यांच्यावर सावली डान्स बारवरून निशाणा साधला। अनिल परब यांनी योगेश कदम यांच्यावर केलेल्या आरोपांनी सभागृहात एकच खळबळ उडाली। कांदिवलीतील सावली डान्स बार गृहराज्यमंत्र्यांच्या मातोश्री ज्योती कदम यांच्या नावावर असल्याचा दावा परब यांनी केलाय। मुंबईतील कांदिवलीतील सावली डान्स बारवर 30 मे 2025 रोजी समतानगर पोलिसांनी छापा टाकला होता। यात 22 बारबाला, 22 ग्राहक आणि 4 कर्मचाऱ्यांना ताब्यात घेण्यात आलं। हा डान्स बार गृहराज्यमंत्र्यांच्या मातोश्री ज्योती रामदास कदम यांच्या नावावर परमिट घेऊन चालवला जात होता, असा आरोप परब यांनी केलाय। महाराष्ट्रात डान्स बारवर बंदी असताना हा बार कसा सुरू होता, असा थेट सवाल परब यांनी सभागृहात उपस्थित केला। त्यांनी माहिती अधिकारातून मिळालेली कागदपत्र सादर करत कदम यांच्या राजीनाम्याची मागणी केली। अनिल परब यांच्या आरोपांना योगेश कदम यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलंय। परबांच्या आरोपांना त्यांनी राजकीय सूडबुद्धी म्हटलंय। त्याचबरोबर परब यांनी सादर केलेली कागदपत्र खोटी आहेत। मी योग्य वेळी हे सर्व दावे खोटे ठरवीन, असा आव्हानात्मक पवित्रा कदम यांनी घेतलाय। त्यांनी परब यांच्यावर राजकीय हेतूने बदनामीचा डाव रचल्याचा आरोप केलाय। महाराष्ट्राची मान शर्मेने खाली गेले आणि परब यांच्यासारखे नेते सभागृहाचा वापर खोटे आरोप करण्यासाठी करतायत, असं म्हणत कदम यांनी परबांवर निशाणा साधलाय। यापूर्वी परब यांनी कदम यांच्यावर वाळू चोरीचा आरोप केला होता, ज्याला कदम यांनी पुराव्यांसह खोटे ठरवण्याचे आव्हान दिले। अनिल परब यांनी सावली डान्स बार प्रकरणावरून गृहराज्यमंत्री योगेश कदम यांच्यावर गंभीर आरोप करत राजीनाम्याची मागणी केली। तर कदम यांनी हे आरोप राजकीय सूडबुद्धीचे ठरवलेत। सत्य काय आहे हे येणारा काळच ठरवेल। मात्र या प्रकरणानं महाराष्ट्राच्या राजकारणात नवा वाद निर्माण झालाय। एकूणच या प्रकरणावर सरकार काय कारवाई करणार याकडे सर्वांचं लक्ष लागलंय। तुम्हाला ही माहिती कशी वाटली कमेंट्समध्ये नक्की कळवा आणि अशाच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी प्रहार न्यूज लाईन चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।